सुरुवात करणं? नाही, संघटना नाही, नागरिक नागरिक आहे सगळे. काय प्रॉब्लेम? रस्ते गटारी रस्ता 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 आहे. रस्ता नाही. बोला. कोण म्हणता होणार नाही? कोण म्हणता होणार नाही? जर रस्ता झाला नाही तर आम्ही उपोषणाला बसू. जर रस्ता झाला नाही तर आम्ही उपोषणाला बसू. मी सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र कोडी, कांचन नगरातील वार्ड क्रमांक 2 जागृत गुरुदत्त मंदिर हरिओम नगर यातील रस्त्याची अवस्था खूप दैनंदिन झालेली आहे. गेल्या या एरियात जवळजवळ 40 ते 50 वर्षापासून रहिवासी राहतात, परंतु 40 ते 50 वर्ष झाल्यापासून या एरियात कोणत्याही प्रकारचे रस्ते हे झालेले नाही आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून मक्तेदार यांना कामाचे आदेश दिलेले आहेत, तरी मक्तेदार हे हलगर्जीपणा करीत आहेत आणि सदरू रोड हे तयार करीत नाहीत. जर मक्तेदार हा रोड तयार करत असणार तर अन्य मक्तेदाराला शासनानं नियुक्ती करावी. जर शासन नियुक्ती करून 15 दिवसाच्या आत या रस्त्याची काम लावत नसणार तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला 15 दिवसाच्या नंतर बसणार आहेत. मी नगरसेविका कांचन नगर वार्डातील आणि माझ्या वार्डातील 2 वर्ष झाले 100 कोटी निधीमधनं आमचे 2 कोटी मंजूर झालेले. आमच्या वार्डाचे उर्वरित 3च रस्ते झालेले आहे आणि बाकीचे रस्ते उर्वरित बाकी आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या महिला व सगळे आम्ही इथं उपोषणाला बसणार आहे. 15 दिवसांनी आमच्या रस्त्यांचे काम नाही झाले तर आम्ही सगळेजण उपोषणाला बसणार आहे. कारण की त्यांनी बाकीच्या रस्त्यांवर खूप खडी टाकून ठेवलेली आहे. त्यामुळे लहान मुलं पडतात, लहान मुलांना खूप त्रास होतो आहे, नागरिक पडत आहे, तसंच ज्येष्ठ नागरिकांना खूप त्रास होतो आहे. तुम्हाला जर काम करायचे नव्हते तर तुम्ही खडीकरण का टाकून ठेवलं? 1.5-2 वर्ष झाले तुम्ही तिथं खडी टाकून ठेवलेली आहे. ते माझ्या नागरिकांना खूप त्रास होतो आहे. त्यामुळे आज माझ्या नागरिकांना आम्ही सगळेजण इथं उपोषणासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसांना निवेदन दिलेले आहे आणि आम्ही PW साहेबांना पण उपोषण निवेदन द्यायला जाणार आहोत. आणि बाकी सगळं किती दिवसापासून रस्ते नाहीये? काय समस्या नाही. आमच्या वार्डात 1.5-2 वर्ष झाले रस्तेच नाही. आज इथं 25 वर्ष झाले आमच्याकडे रस्ते नव्हते. मी निधी मंजूर करून आणला 2 कोटीचा, तो सुद्धा ते कामाला तयार होत नाही आहे. तर हे टेंडर वगैरे सगळं पास झालेलं आहे, पण ते वर्क ऑर्डर सगळं निघून गेलेलं आहे. पण यांना काय प्रॉब्लेम आहे ते नेमकी हे यांनी समोर येऊन नागरिकांना तरी सांगावं.